नमस्कार, नमस्कार, नमस्कार. स्पोर्ट्स कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय मी आदित्य जोशी. आपल्यावर एशिया कप चालू आहे. त्याच्यासाठी इंडिया-पाकिस्तान मॅचचा घाट घातला गेलेला आहे. पण त्याच्याही पेक्षा मोठी घटना भारतीय क्रिकेटमध्ये घडतीये. ते म्हणजे 30 सप्टेंबरपासून महिलांचा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप चालू होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारत त्याचं यजमानपद भूषवतोय. भारताच्या महिला संघाने आत्तापर्यंत कधीही वर्ल्ड कप जिंकलेला नाहीये. भारताच्या भूमीवरती वर्ल्ड कप जिंकण्यासाठी ही भारतासाठी सर्वोत्तम संधी आहे. तर स्पोर्ट्स कट्टाला आपण या वर्ल्ड कपचं कव्हरेज देण्याचा, इत्थंभूत माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आणि त्याच वर्ल्ड कपसाठी आपण भारतीय संघ कसा तयार आहे, याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर भारताच्या माजी क्रिकेटपटू सोनिया डबीर आलेल्या आहेत स्पोर्ट्स कट्टाला. मॅडम स्वागत नमस्कार. आहे तुमचं. थँक यू सो मच. नमस्कार. नाही तुम्ही भारताच्या टीमच्या प्रिव्ह्यूसाठी आलात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला खात्री आहे की भारताची या महिला टीम ही सज्ज आहे या वर्ल्ड कपसाठी. तर स्पोर्ट्स कट्टालाही आपण सज्ज होतोय आणि त्याच्यात तुमचा सहभाग होतोय हे बघून खूप छान वाटतंय. तर मनापासून धन्यवाद. तर तुम्हाला काय वाटतं की भारताच्या महिला टीमला ही कदाचित वर्ल्ड कप जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे? हो, नक्कीच आहे. कारण प्रत्येक टीम आपण जसं म्हणतो, की होम ग्राउंडवर खेळत असताना एक कम्फर्ट झोनमध्ये असते. कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर असतं. आपले फॅन्स आहेत. विसरून चालणार नाहीये त्यांना आणि आपण म्हणतो, की ह्या होम ग्राउंड म्हणण्याचं ते एकमेव कारण आहे, की आपण ह्या वातावरणात, त्या ग्राउंड्सवर अजून आधी खेळलेलो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचा जो फॉर्म आहे भारतीय संघाचा महिलांच्या, तो अतिशय एक चांगल्या आणि उत्तम दर्जाचा झालेला आहे. ते इंग्लंडला हरवून आलेले आहेत. ऑस्ट्रेलिया टूर पण आत्ता जरी 400 रन ऑस्ट्रेलियाने शेवटच्या वन डेत केल्या आणि 2-1 सीरीज आपण रिझल्ट आपल्या बाजूने आला नाही. पण जसं इंटरव्ह्यूमध्ये स्मृती किंवा हरमन बोलल्या आहेत, की लॉट ऑफ पॉझिटिव्हज. 412 चेज करत असताना आपण 369 पर्यंत पोहोचलो. ही खूप मोठी गोष्ट होती. एक तर भारतीय महिलांसाठी आणि विमेन्स क्रिकेटसाठी. आणि मी म्हणेन की यावर्षी महिला क्रिकेट चालू होऊन 50 वर्ष झालीत. सो वर्ल्ड कप जिंकून ते सेलिब्रेट करायला आय एम शुअर की भारतीय महिला संघ पण अतिशय उत्सुक आहे. वाह! खरंच चांगलं आहे. मी जस्ट एकदा टीम पण वाचतो. हरमनप्रीत कौर कॅप्टन आहे. प्रतिका रावल ओपनिंगला येईल. स्मृती मानधना आहे. जमायमा रॉड्रिग्ज आहे. हरलीन देवल आहे. दीप्ती शर्मा आहे. अमनजोत कौर आहे. स्नेह राणा आहे. रिचा घोष आहे. उमा छेत्री आहे. क्रांती गौड आहे. रेणुका सिंग ठाकूर, श्री चरणी, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी अशी टीम आहे. तर तुम्हाला काय वाटतं मॅडम, की काही टीममध्ये म्हणजे ही 15 जणांची टीम फायनली सिलेक्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये दुखापतीमुळे काही अ, खेळाडूंना श्रेयांका पाटील दुखापतीमुळे बाहेर गेली. त्याच्यानंतर मुंबई इंडियन्सची जी विकेटकीपर आहे ती टीममध्ये दुखापतीमुळे खेळू नाही शकत आहे. तर काही शेफाली वर्माला घेतलं नाही त्याच्यावरती बरीच चर्चा झाली. तर या टीमबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी म्हणेन की नक्कीच यास्टिका भाटिया आपण मगाशी म्हणलात की मुंबई इंडियन्सचे विकेटकीपर. याचिका ती वाटते. अनफॉर्च्युनेट आहे की तिचं इंजुरीमुळे मिस आउट होतं एवढी मोठी टुर्नामेंट. बट शेफाली वर्मा अजून एक मोठं नाव जे खूप लोकांना प्रश्नचिन्ह होतं की तिला घेतलं नाही. पण आत्ता जर आपण पाहिलं की प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांची जी जोडी मागचे काही सामने कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे, मागचे काही सीरीज. सो त्याच्यामध्ये प्रतिका रावलला तुम्ही बघितलत आत्तापर्यंत तर भारतामध्ये तिने जवळपास एका सीरीजमध्ये 500 रन केले आहेत. इंग्लंडमध्ये तिच्या रन्स आहेत आणि एक कॉम्प्लिमेंट करतायत स्मृती आणि प्रतिका. सो डेफिनेटली की ती तिथे असायलाच पाहिजे. आणि आत्ताची टीम फक्त एक कॉम्बिनेशन चांगलं झालेलं आहे. हरमनप्रीत कौर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 5वा वर्ल्ड कप खेळतीये. तो एक्सपिरियन्स आहे आणि यूथ श्रीचरणी आहे म्हणा, क्रांती गौड आहे. ते त्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स घेतायत आणि तो अप्लाय पण करतायत. अमनजोत कौर अजून एक चांगली ऑलराउंडर आहे. सो बघायला गेलं तर ही टीम नक्की चांगली आहे आणि
ॲप्लिकेशन खूप चांगल्या पद्धतीने करतायत. अ, या टीमच्या बाबतीमध्ये आपण आत्ता थोडंसं बोललो. पण याचं मला असं वाटतं, की अमोल मुजुमदार प्रशिक्षक आहेत, गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी आहेत आणि फील्डिंग कोच मुनीश बाली आहेत. तर तुम्हाला आता आणि लकीली काय झालं, की महिलांच्या ह्याच्यामध्ये आधी प्रशिक्षक बदल हे सारखं होत होतं. पण यावेळी अमोल मुजुमदार हे आता मला वाटतं गेली 2 वर्ष सातत्याने महिला टीमचे कोच म्हणून स्थिरावलेले आहेत. तर तुम्हाला बरोबर. दिसतंय ते प्रोग्रेशन, की एकच कोच असल्यामुळे त्यांना सेटल होऊन आता वर्ल्ड कपला जाताना ही टीम जरा जास्ती सेटल्ड वाटते आणि कोचला पण माहिती आहे, की टीमकडनं काय अपेक्षा आहेत आणि टीमलाही माहिती आहे, की कोचच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत. कारण आविष्कार साळवी पण इंडियासाठी खेळलेले आहेत. अमोल मुजुमदार इंडियासाठी खेळलेले नाहीत, पण ते रणजीत एवढे यशस्वी होते, की तो काहीच प्रश्न नाहीये. आणि मुनीश बाली फील्डिंग कोच आहेत. तर या सेटअपबद्दल काय वाटतंय? म्हणजे कसं आहे ना, की जसं प्लेयरला एक कॉन्फिडन्स लागतो, की आता मध्ये एका इंटरव्ह्यूत संजू सॅमसनचं मी ऐकलं होतं, की गंभीरनी आणि शुभमन गिल आणि ह्यांनी सांगितलं होतं रोहित शर्माने, की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, तू सलग एक एक्स-वाय-झेड सामने ओपन करणार आहेस. तो हा जो कॉन्फिडन्स जसा प्लेयरला लागतो, तसं सपोर्ट स्टाफमध्ये तो अमोल मुजुमदार सरांना पण मिळालेला आहे आणि त्यांचा राइटली मेन्शन, की त्यांचं डोमेस्टिक क्रिकेट इतकं आहे, त्यातला जो एक्सपिरियन्स आहे, त्यांचा असू देत, आविष्कार साळवेंचा असू देत और मनीष बालेंचा असू देत. तो एक चांगल्या पद्धतीने कन्सिस्टंटली ते तिघं जण तिथे असल्यामुळे मुलींना, प्लेयर्सना एक तो एकतर घेता येतोय. लर्निंग एक्सपिरियन्स चांगला आहे. त्यांच्या एक्सपिरियन्सला ते यूज करतायत चांगल्या पद्धतीने आणि ते एक गिव्ह अँड टेक खूप चांगलं होतंय. हं. खरंय. कारण म्हणजे आधीच्या कोचच्या बाबतीमध्ये सुद्धा जरा बरीच चर्चा झाली होती, गडबड झाला होता. पण यावेळी आता बी-सी-सी-आयने ठरवलेलं दिसतंय, की पूर्णपणे संधी देऊन मगच निर्णय घ्यायचा आणि त्याचे आपल्याला कदाचित रिझल्ट्स या टीमबरोबर दिसतायत. तर आता आपण जर का तुम्ही आता म्हणजे आपण प्रशिक्षकाबद्दल बोलतोय म्हणून मी ते थोडा फक्त मुद्दा घेतो. तुम्ही आता महाराष्ट्र प्रीमियर लीग झाली त्याच्यात पण रायगड रॉयल्सच्या प्रशिक्षक म्हणून काम केलंत. किंवा तुम्ही बी-सी-सी-आयचे सुद्धा लेव्हल 2 आत्ता क्लिअर केलेले आहेत कोचिंगसाठी. तर किती फरक पडतो कुठल्याही अ, पुरुषांच्या टीमला कोचिंग करताना आणि महिलांच्या टीमला कोचिंग करताना आणि अ, आत्ता आपल्या इंडियाच्या टीमच्या सेटअपमध्ये म्हणजे आत्ता आपण WMPL म्हणूया किंवा आत्ता काही-काही स्टेट्समध्ये चालू झालेल्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. त्याच्यामुळे मुलींच्या माइंडसेटमध्ये किंवा विचारांमध्ये कसा फरक पडलेला दिसतो गेल्या 5-6 वर्षात? नक्कीच पडतो. कारण कसं आहे, फरक मुलांच्या आणि मुलींच्या कोचिंगमध्ये पेक्षा काय आहे, की एक माइंडसेट. मुलांचा जो कोचिंगचा माइंडसेट असतो किंवा मुलं खेळतात मेन्स क्रिकेटचा, तो हळू-हळू अप्रोच आणि तो माइंडसेट मुलींकडे आलेला आहे. मग मी म्हणेन, की बराचसा आलेला आहे आता आणि कमिंग बॅक टू WMPL म्हणा किंवा WPL ह्या अशा ज्या टुर्नामेंट्स होतायत, तर त्याच्यामध्ये आता आपण बघितलं, की बऱ्याचशा डोमेस्टिक प्लेयर्स WPLमध्ये खेळल्या किंवा आत्ता स्मृती मंधना WMPLमध्ये खेळते किंवा अजून बाकीच्या स्टेट्समध्ये ज्या T20 लीग्स होत आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे इंडिया खेळलेले किंवा हायर लेव्हल खेळलेले जे प्लेयर्स खेळतायत, त्याच्यामुळे 15 अंडर 15, अंडर 19, 23 ह्या ज्या मुली आहेत किंवा इंडिया ए खेळलेल्या मुली, त्यांच्याबरोबर जेव्हा तुम्ही टीम मध्ये असता, तुम्ही गेम डिस्कस करता, तुम्ही ड्रेसिंग रूम शेअर करता, त्यांचे वर्क एथिक्स कसे असतात, त्यांचा अप्रोच कसा असतो, ह्या अशा अनेक गोष्टी असतात, ज्या शिकायला मिळतात. आणि तसंच मी आत्ता WMPLमध्ये पण मला बघायला मिळालं, की जसं स्मृतीची बॅटिंग म्हणा किंवा फॉर दॅट मॅटर आता आपण तेजल हसबनीसला बघतोय, इंडियन टीमच्या ते स्टँड बायजमध्ये आहे. सो ह्या जेव्हा तुम्ही बघता, तर महाराष्ट्राच्या मुलींना फॉर्च्युनेट इनफ की त्यांना स्मृतीची बॅटिंग बघायला मिळाली किंवा तिच्याबरोबर खेळायला मिळालं. सिमिलरली बाकीच्या पण स्टेट्समध्ये अशा बऱ्याच मुली आहेत आणि त्यांचा जेव्हा एक्सपिरियन्स छोट्या-छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्यांच्याकडनं, की एखादी मॅच प्रेशर सिच्युएशनमध्ये ही कशी खेळतीये किंवा तिचा अप्रोच काय किंवा थॉट प्रोसेस काय आहे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात ना, भले त्याचा रिझल्ट तुम्हाला आत्ता इमिडिएट बेसिसवर नाही मिळणार, पण जसं-जसं त्या क्रिकेट खेळत जातील, डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होणार आहे.
आणि होताना दिसतो पण आहे आपल्याला. नक्कीच. आता तुम्ही स्मृती मंधानाबद्दल बोललात, तर म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर टीममेट म्हणूनही होतात तिच्याबरोबर. आणि आत्ता तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुम्ही ज्या वन डेचा उल्लेख केलात, त्याच्यात तिने फास्टेस्ट सेंच्युरी पण मारली आणि सध्या कदाचित आपण असं म्हणू शकतो, की शी इज इन फॉर्म ऑफ हर लाईफ असं आपण म्हणू शकतो. आणि 50 ओव्हरचा फॉर्मॅट हा तिच्यासाठी सगळ्यात बेस्ट फॉर्मॅट आहे कदाचित. तर ती भारतासाठी म्हणजे ती म्हणजे महत्त्वाची आहे का हा प्रश्न चुकीचा आहे. ती भारतासाठी काय करू शकेल किंवा ती वर्ल्ड कप गाजवणार का? हा विषय. अ, नक्कीच गाजवणार. आपण बघितलं असेल, की परवाची जी 412 चेज करण्याची जी वन डे होती, ती तिने ऑलमोस्ट सिंगल हँडेडली जिंकवून दिली होती. म्हणजे इट इस नॉट ईझी, की तुम्ही विराट कोहलीचा फास्टेस्ट सेंच्युरीचा रेकॉर्ड मोडताय. विराट कोहली वन डेचा. पण नक्कीच स्मृती आत्ता ज्या फेजमध्ये आहे किंवा माइंडसेटमध्ये आहे, ती तिच्या एक झोनमध्ये आहे, की ती गेली की ती रन्स करणार हे ती जेव्हा बॅटिंगला जाते, तिच्या त्या बॉडी लँग्वेजवरूनच कळतंय, की स्मृती आणि त्याच्यामुळे होतंय काय, की हरमन असू देत किंवा जेमिमा असू देत किंवा प्रतिका रावल असू देत, त्यांचं एक कम्फर्टेबल तिथे अस्तित्व दिसायला लागलं, की हां, स्मृती आहे ना, ते ओपनली खेळू शकते, ते फ्रीली खेळतायत. सो इन अ वे तिचा पण गेम तर होतोच आहे आणि ॲट द सेम टाईम आपण म्हणतो ना, की एका बॅटरच्या अराउंड खेळणारी जी लोकं आहेत, तर ते पण फ्लरिश होतायत. तर नक्कीच गाजवेल स्मृती आणि इव्हन तिच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण तिचा जो अप्रोच असणार आहे, अटॅकिंग ती जसं म्हणाली आहे, की मी अटॅकिंग अप्रोचनी खेळणार किंवा अग्रेसिव्ह अप्रोचनी खेळणार. ऑफकोर्स डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन्स किंवा ग्राउंड. पण नक्कीच ती गाजवेल हा वर्ल्ड कप असं वाटतंय. नक्कीच. आणि कर्णधार हरमनप्रीत वर्ल्डसाठी वर्ल्ड कप जिंकण्याची शेवटची संधी असेल का? कारण म्हणजे 2017 इंग्लंडमधलं आपल्याला नक्कीच आठवत असेल, की म्हणजे तिची ती ऑस्ट्रेलिया विरुद्धची इनिंग्ज असू दे किंवा फायनलला अ, ती ज्या प्रकारे आउट झाली. पण म्हणजे ते कुठेतरी आता म्हणजे ती ज्यांनी मॅच बघितली आहे त्यांना अजूनही ते नक्कीच आठवून वाईट वाटेल, की ती फायनल मॅच आपण कशी काय हरलो बाबा? कदाचित ती आपल्यासाठी म्हणजे जे आत्ता आपण म्हणतोय सर्वोत्तम संधी होती, ती 8 वर्षापूर्वी संधी आलेली होती. ती आपल्याला घेता आली नाही दुर्दैवाने. म्हणजे ज्यांनी कदाचित मॅच ती बघितली आहे त्यांना हे पटकन आठवून परत एकदा वाईट वाटेल. तर हरमनप्रीतसाठी किती महत्वाचं आहे? म्हणजे 20 ओव्हरच्या वर्ल्ड कपची फायनल तिने बघितली आहे स्वतःसाठी. 50 ओव्हरच्याही वर्ल्ड कपची फायनल बघितलेली आहे. आणि आता परत एकदा भारतात त्यांना संधी मिळतेय. तर तिच्यासाठी हे किती महत्वाचं? नक्कीच. एकतर राइटली मेन्शन की ही शेवटची संधी असू शकते. यू नेव्हर नो. बट जेव्हा 2017 मध्ये 9 रननी आपल्या हातातनं तो वर्ल्ड कप गेला, ते दुःख त्यांच्या मनात अजूनपर्यंतही असू शकतं. कारण ऑब्व्हियस आहे. सो नियर येट सो फार आपण जे म्हणतो ना, तसं झालं. पण आत्ता मी म्हटलं तसं की हरमनप्रीत कौर म्हणा किंवा स्मृती किंवा ओव्हरऑल आपण जर भारतीय महिला ती यांची टीम आत्ता बघितली, तर एक पॉझिटिव्ह एटमॉस्फिअर आणि तो झोन आलेला आहे, की जसं हरमनप्रीत आता तिच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण म्हणले, की ह्या वेळेस आम्ही ती जी लाईन आत्तापर्यंत आम्ही त्या लाईनच्या जवळ आलो, पण ती क्रॉस करू शकलो नाही. ती आम्ही नक्की यावेळेस क्रॉस करू. सो तो एक कॉन्फिडन्स लेव्हल जेव्हा तुम्ही इंग्लंडमध्ये किंवा आउट ऑफ इंडिया जिंकून आपल्या मायदेशी खेळायला परत येतं ना, तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स दिसतो या टीममध्ये. मला सांगा आपण बॉलिंगबद्दल म्हणजे आपण आता बॅटिंगबद्दल म्हणतोय, की स्मृती आहे, प्रतिका रावलबद्दल आपण बोललो. त्याच्यानंतर हरमनप्रीत आहे, जेमिमा असू दे, हरलीन देवल महत्त्वाचा रोल तिला अ, हे दिला जाणार आहे. अजून एक नाव हां. मी ॲड करीन म्हणजे रिचा घोषचं. रिचा नाही मी घोषला त्याच्या हां. आपण अजिबात बाजू हो. हां. बरोबर आणि तिला असा फिनिशर रोल असा दिला जाणार आहे, असं दिसतंय ना ओव्हरऑल. म्हणजे तिला 6व्या किंवा 7व्या नंबर म्हणजे हरलीन देवल 3, हरमनप्रीत 4, जेमिमा 5, दीप्ती शर्मा 6, रिचा घोष 7 म्हणजे ते परिस्थितीनुसार हं. कदाचित. बरोबर, बरोबर. म्हणजे रिचा घोषला जसं त्यांनी जसं गांगुलीनी धोनीला वापरलं होतं 3 नंबरला, तसं एखाद्या मॅचला रिचा घोषला वापरलं तर ते सुद्धा बघायला आवडेल ॲक्चुअली. हं. तिची बॅटिंग स्टाईल बघता. बरोबर, बरोबर. नाही बॅटिंगमध्ये मोर ऑर लेस आपला कोर अ, दिसतोय. पण मला तुमच्याकडनं
म्हणजे आपण आता भारताच्या टीमच्या वर्ल्ड कपचा प्रिव्ह्यू करतोय, तर गोलंदाजीबद्दल काय म्हणजे आपण म्हणतोय ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण अगदी जवळ आलो होतो. 41-42 रननी हरलो. पण 412 रन्स दिल्या गेल्या आणि ओव्हरऑल म्हणजे आपण बॅटिंग आणि बॉलिंग म्हणजे प्रत्येक टीमचे काय स्ट्रॉंग पॉइंट्स, वीक पॉइंट्स म्हटलं, तर या टीममध्ये तुलनेने आपल्याला गोलंदाजीवरती काम करायला हवंय का? त्याबद्दल तुमचं काय मत? काम करायला लागेल असं नाही मी म्हणणार. कारण रेणुका सिंग ठाकूर परत खेळायला आली ही एक चांगली गोष्ट आहे. कारण जेव्हा 412 रन दिले आपण हे म्हणतोय, त्याच्या आदल्या मॅचला त्याच टीमला 100 रननी हरवलं पण होतं गोलंदाजी चांगली करून. पण नक्कीच मी म्हणेन की कंपेअर टू बॅटिंग थोडंसं डिपेंडन्सी ऑन स्पिनर मला वाटतं जास्ती असेल. कारण फास्ट बॉलर्समध्ये क्रांती गौड चांगलीच करते. अरुंधती रेड्डी पण एक आपण म्हणू की विकेट टेकिंग बॉलर आहे. पण जेवढी साथ रेणुका सिंगला स्पिनर्सकडनं मिळते, बॉलिंग कॉम्बिनेशन बघायला गेलं तर. कारण कसं असतं, की वन डे क्रिकेटला आपण 2-3 पेसर खेळवू शकतो. नाही असं नाहीये. पण आजपर्यंत आपण बोलत आलेलो आहे, की भारताची स्पिनर स्ट्रेंथ आहे. म्हणजे आजवर बघितलं आपण तर, की स्पिन बॉलिंग ही भारतीय संघाची मेन असू देत, विमेन असू देत, ही स्ट्रेंथ झालेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या मॅचेसमध्ये पण 2 ऑफ स्पिनर्स आपण खेळवले. प्रतिका रावल जी आहे, जी लेग स्पिन टाकते. एक लेग स्पिनर मिसिंग आहे असं मला स्वतःला वाटतंय. बट डेफिनेटली आपल्याकडे जेव्हा 2 लेफ्ट आर्म स्पिनर्स आहेत आणि राधा यादवला आत्तापर्यंत आपण T20मध्ये बॉलिंग करताना बघितलंय. पण आत्ता ह्या ऑस्ट्रेलिया सीरीज बघितली, तर तिने अतिशय चांगली गोलंदाजी केली. म्हणजे अडॅप्टेबिलिटी म्हणतो ना आपण T20 पासून वन डेसाठी ती राधा यादवनी चांगली आणि राधा यादवचा एडवांटेज आणि अरुंधती रेड्डीचा, की त्या दोघी बॅटिंग पण करू शकतात. आणि सेम इज विथ स्नेह राणा. स्नेह राणा तर बरोबर मी खेळली. सो तिची बॅटिंग पण खूप चांगली आहे. आपल्याकडे फॉर्च्युनेटली स्ट्राँग बॅटिंग लाईनअप असल्यामुळे स्नेह राणा अजून खालती खेळून ती बॅटिंग लोअर मिडल ऑर्डर स्ट्राँग करते. म्हणजे जसं मागच्या 412च्या वेळेस तुम्ही बघितलं, तिची आणि रिचा घोष नाही, दीप्ती शर्माची खूप चांगली पार्टनरशिप झाली होती. नाही, दीप्ती शर्माबद्दल जरा आम्हाला सांगा ना, म्हणजे सगळ्या आपल्या कट्टेकऱ्यांना सुद्धा. म्हणजे ती म्हणजे जेव्हापासून मी क्रिकेट बघतोय तेव्हापासून ती आहेच हो. आणि ती ऑलराउंडर आहे. ती 10 ओव्हर टाकते, ती टॉप 5 मध्ये बॅटिंग करते, ती फिनिशर म्हणूनही काम करू शकते, ती नांगरही टाकू शकते. तर ती नक्की किती महत्वाची आहे आपल्या टीमसाठी? मी म्हणेन एक प्युअर ऑलराउंडर जो टीममध्ये असतो ना, ज्याला तू आज बॅटिंगला ओपन करायला पाठवलं तर ओपन करतोय. मिडल ऑर्डर पाठवलंय, मिडल ऑर्डरला ती बॅटिंग करते आणि दीप्ती शर्मा हे बॅटिंगचा एडव्हांटेज तर आहेचच. पण अजून एक महत्त्वाचा एडव्हांटेज आहे म्हणजे ती नवीन बॉल टाकू शकते. सो एक साइडला स्पिन गरज पडली तर आणि एका साइडला पेस. हे एक हरमनप्रीतकडे कॉम्बिनेशन यूज करायची चान्स पण तिला मिळतो. हे एक एडव्हांटेज आहे आणि दीप्ती शर्मा डेफिनेटली अतिशय महत्त्वाची ऑलराउंडर आहे. कारण अ, आपण बघितलं आजपर्यंत खूप मॅचेसमध्ये आपण बघितलं, की जेव्हा ॲज यू राइटली सेड, की नांगर टाकायची वेळ येते, तेव्हा ती तिथे थांबून 1-1, 2-2 रन्स करते आणि मारायची वेळ आली, तरी सुद्धा तिचे आत्ताचे स्वीप शॉट्स जे आता मागच्या सीरीजमध्ये बघितले, अप्रतिम ती अग्रेसिव्ह बॅटिंग पण करतीये आणि विकेट टेकिंगपेक्षा मी म्हणेन, की बॉलिंगमध्ये तिची रन्स थांबवण्याची जी कपॅसिटी आहे ना, ती जास्ती चांगली आहे. तर तिच्याबरोबर बॉलिंग करणारा एक बॉलिंग पार्टनरशिप चांगली फॉर्म करतो. नक्कीच. फक्त आता मी 30 सप्टेंबरला हा वर्ल्ड कप चालू होतोय आणि मी फक्त जस्ट रन थ्रू करतो, की भारताच्या मॅचेस कोणत्या-कोणत्या आहेत आणि कोणाविरुद्ध आहेत. तर 30 सप्टेंबरला वर्ल्ड कप ज्या मॅचनी चालू होणार आहे, ती भारत विरुद्ध श्रीलंका मॅच आहे. ती गुवाहाटीला होणार आहे. त्याच्यानंतर 5 ऑक्टोबरला अर्थात रविवार असणार. अर्थात भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच असणार. त्याच्याशिवाय कुठलीही आय-सी-सीची टूर्नामेंट चालू होत नाही किंवा संपत नाही. त्याच्यानंतर आणि ती मॅच कोलंबोला असणार आहे. कारण पाकिस्तान सगळ्या मॅचेस त्यांच्या श्रीलंकेत खेळणार आहे. कोलंबोला. कारण आता ते वर्ल्ड कपसाठी भारतात येणार नाहीयेत. पाकिस्तान चुकून सेमीफायनलला पोहोचलं तर सेमीफायनलही त्यांची श्रीलंकेतच होणार आहे. त्याच्यानंतर 9 ऑक्टोबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विशाखापट्टणमला मॅच होणार आहे. 12 ऑक्टोबरला परत एकदा रविवार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही कदाचित या वर्ल्ड कपमधली सगळ्यात मोठी मॅच ठरू शकते. विशाखापट्टणमला होणार आहे ती मॅच. 19 ऑक्टोबरला भारत विरुद्ध इंग्लंड, इंदोर. 23 ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड. सगळं
मुंबईला होणार आहेत त्या मॅचेस. नवी मुंबईला DY पाटीलला, आणि 26 ऑक्टोबरला भारत विरुद्ध बांगलादेश, 29 आणि 30 तारखेला सेमीफायनल आहेत, आणि 2 नोव्हेंबरला फायनल होणार आहे. तर असं ओव्हरऑल वेळापत्रक आहे. तर तुम्हाला काय वाटतं यापैकी की भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या 4 शिवाय दक्षिण आफ्रिका आपण म्हणू शकतो, सेमीफायनलच्या कंटेन्शनमध्ये बाकी कुठल्या टीम तुम्हाला वाटतात? म्हणजे भारत, मी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे गृहीत धरू आपण. हां. म्हणजे मी कंटेन्शनमध्ये नक्कीच म्हणतो जातील असं. हां. साऊथ आफ्रिकेचं नाव मी घेणारच होते. कारण आता आपण आधीचे जर वर्ल्ड कप्स बघितले, तर ते अतिशय क्लोज होते. सेमीफायनलला पोहोचले 2-3 वेळा आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळतायत साऊथ आफ्रिकन टीम, ते खूप छान आहे. म्हणजे त्यांचं एक कॉम्पॅक्ट टीम झालेली आहे आणि अंडरडॉग्स टीम आपण जी म्हणू शकतो. ऑफकोर्स त्यांना म्हणणं चुकीचं राहील, पण नक्कीच हे जर टॉप 4 कंटेंडर्समध्ये ते आत्ताची नावं घेतली त्याच्यानंतर माझी टीम ती आहे. इनफॅक्ट त्यांच्या बरोबरीने साऊथ आफ्रिका टीम आहे. म्हणजे या 5 जणांमध्ये म्हणजे आउटसाइड मध्ये कोणी वाटतं? श्रीलंका पण 50 ओव्हरमध्ये का थोडं 20 ओव्हरमध्ये जरा प्रोबॅबिलिटी जास्ती होते अपसेट करण्याची? 2020ला अपसेट करण्याची प्रोबॅबिलिटी जास्ती असते. कारण एकतर तो 20 ओव्हरचा गेम आहे आणि तो कधीही फिरू शकतो. ऑफकोर्स 50 ओव्हर्सला पण हे होऊ शकतं. बट कसं असतं, की तुम्हाला तेव्हा वेळ असतो. तुमचं एक इनिंग्ज बिल्ड करायला म्हणा किंवा सेटल डाउन व्हायला. जे 20 ओव्हरमध्ये तुम्हाला मिळत नाही. तो फास्ट गेम आहे. 3 तासात अख्खी मॅच संपते. बट वन डेला कसं होतं, की आपण मगाशी दीप्ती शर्माबद्दल बोललो, की एखाद्या टीममध्ये असं नांगर टाकणारं कोणी मिळालं, तर ते पूर्ण गेमचं सिनारिओ चेंज करू शकतं. नक्कीच. इंटरेस्टिंग. मला फक्त एक सांगा, तर तुमच्या दृष्टीने म्हणजे आपण स्मृती मंधाना जाऊ दे, हरमनप्रीत जाऊ दे, रेणुका सिंग ठाकूर जाऊ दे, दीप्ती शर्मा जाऊ दे, यांच्याशिवाय भारताच्या टीमसाठी कोण असा खेळाडू आहे जो ट्रम्प कार्ड ठरू शकतो, की जो आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आपल्या दृष्टीने तो पत्ता ठरू शकेल या वर्ल्ड कपमध्ये? असं तुम्हाला कुठलं नाव अ, वाटतं? 2 नावं घेईन मी नक्की. एक तर जेमिमा घेईन आणि एक ऋचा घोष घेईन. इंटरेस्टिंग. आणि श्रीचरणीबद्दल तुम्हाला काय वाटतं? ती स्पिनर आहे, ती सध्या चांगलं खेळतीये. तिला संधी मिळू शकेल का तिला थांबायला लागेल कदाचित? ती नक्कीच चांगलं करते. म्हणजे आपण आत्तापर्यंतच्या मॅचेस बघून तिने खूप चांगल्या विकेट्स घेतल्यात आणि इंग्लंड अगेन्स्ट इंग्लंडमध्ये जाऊन एक स्पिनर एवढी चांगली बॉलिंग करून विकेट्स घेतोय म्हटल्यानंतर ती नक्कीच अ, इंडियामध्ये खेळताना युजफुल राहील. पण मी म्हटलं की तसं की थोडं ऑन एंड ऑफ तिला चान्सेस मिळतील असं मला वाटतंय. कारण बॅटिंगची डेप्थ आपण जर स्नेह राणा आणि राधा यादव बघितलं, तर त्यांच्यामुळे ना बॅटिंगची डेप्थ वाढते. दीप्ती हं. तर आहेच. नंतर राधा आहे आणि स्नेह राणा या तिघांमुळे एक तर स्पिनर्स मिळतायत आणि बॅटिंगची डेप्थ वाढते. पण येस, बरोबर. डेफिनेटली श्रीचरणी एक व्हेरिएशन म्हणून नक्कीच तिला खेळवलं जाईल. हं. आणि भारत-पाकिस्तान मॅचबद्दल काय वाटतं? आज म्हणजे एशिया कपमध्ये जोरदार चालू आहे, आणि इकडे या वर्ल्ड कपमध्ये काय होणार? का 50 ओव्हरमध्ये काही कॉम्पिटिशन नाही? नाही असं नाही म्हणता येणार. ते पण आत्ता साऊथ आफ्रिका बरोबर त्यांची जी सीरीज चालू आहे, तर त्याच्यात चांगली टफ चालू आहे त्यांच्या मॅचेस चांगल्या चालू आहेत. पण नक्कीच की थोडं 50 ओव्हर्समध्ये भारताचं वर्चस्व नक्कीच आहे. 2020 मध्ये पण आहे. पण मी म्हटलं तसं की 2020 फॉर्मॅटच पूर्ण वेगळा आहे. आत्तापर्यंत आपण 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये बघायला गेलं तर भारताचं महिलांनी पूर्ण डॉमिनेशन दाखवलेलं आहे आणि नक्की ते कंटिन्यू करतील. एक शेवटचा प्रश्न जाता-जाता, आय-सी-सीची टूर्नामेंट असली की नॉर्मली विकेट्स या बॅटिंगला अनुकूल अशा केल्या जातात, आणि आत्ता आपण ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरीज बघितली तर ते एक होईल. तर त्याचा फायदा होईल का त्याचं नुकसान होईल आपल्याला? द फायदा नुकसानपेक्षा आपण टॉस जिंकल्यानंतर जर चेस करत असू तर नक्की फायदा होईल. कारण हरमनप्रीत आत्तापर्यंत आपण बघितलं तर चेसवर जास्ती तिला करायला आवडतं. बट टॉस आपल्या हातात कधीच नसतो. पण कसं आहे ते दोन्ही टीम्स नाही. आपल्याला फायदा झाला तर दुसऱ्या टीमला पण होईल असं आहे. बट आपण आत्ता जी ऑस्ट्रेलिया सीरीज बघितली, त्याच्यात आपल्याला जरी बॅटिंग पहिली केली असेल, जे थोडंसं टॉस जिंकून मे बी ती प्रॅक्टिस असेल पुढच्या वर्ल्ड कपसाठी.
पण आपल्या बॉलर्सनी ह्या अशा विकेट्सवर जे थोडं बॅटिंग साईडला बॅटिंग करणाऱ्यासाठी युजफुल आहे. पण आपण जेव्हा बॉलिंग आपली बघतो, तेव्हा एक टप्पा पकडून टाकणारे आपल्याकडे बॉलर्स खूप चांगले आहेत आणि त्यांची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती पण चांगली आहे. त्याच्यामुळे ते फायदा करून घेतायत, जरी थोडा कमी मिळत असला तरी. नक्कीच. पण आपण जे सुरुवातीपासून म्हणतोय, की भारतात वर्ल्ड कप आहे. फलंदाजी मजबूत दिसतीये. गोलंदाजीमध्ये कॉम्बिनेशन्स व्यवस्थित बसली, तर भारतात वर्ल्ड कप आहे. सर्वोत्तम संधी आहे. नवी मुंबईला भारताच्या शेवटच्या 2 मॅचेस सेमीफायनल, फायनल अशा सगळ्या होणार आहेत. ते ग्राउंडही माझ्या मते भारताच्या महिला टीमला अत्यंत आवडीचं आहे. कारण तिकडे गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सीरीजमध्ये सुद्धा सगळी ग्राउंड हाऊसफुल होती आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं होतं. तर तीच एन्जॉयमेंट, तोच आनंद आपल्याला 2 नोव्हेंबरला मिळू दे, अशी आपण नक्कीच. इच्छा व्यक्त करूया. फक्त आज तुम्ही आला तिकडे त्याच्याबद्दल मला थँक यू तर म्हणायचंय, पण मला तुमच्याकडनं एक प्रॉमिसही घ्यायचंय, की भारताच्या मॅचेस नंतर तुम्ही आमच्याबरोबर अगदी थोड्या वेळासाठी का होईना लाईव्ह याल. आपण त्या भारताच्या परफॉर्मन्सची चर्चा करूया वर्ल्ड कप चालू असताना. तर आम्हाला खूप मजा येईल. तर नक्की, नक्की. तुम्ही मला पण आवडेल. थँक यू, थँक यू, थँक यू. तर आपल्याला त्यांच्याकडनं हे प्रॉमिसही मिळालेलं आहे. तर आजचा टीम इंडियाचा प्रिव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला सांगा. पहिली मॅच 30 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध होतीये. आपल्या भारताच्या टीमची विजयी सुरुवात होईल अशी आपण आशा व्यक्त करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 नोव्हेंबरला हरमनप्रीत कौरच्या हातात तो कप आपल्याला बघायला मिळेल अशी आशा व्यक्त करूया आणि आजच्या या एपिसोडमध्ये इकडेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.